मराठी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर जतीनजी मेढे सर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत आणि त्यांचा कालच वाढदिवस झाला. मी त्यांना आमच्या वरणगाव नगरीच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले उपनगराध्यक्षा सौभाग्यवती अरुणाताई शामराव इंगळे, मालाताई मेढे, नगरसेविका तृप्ताताई महाजन, सभापती बांधकाम श्रद्धाताई दिलीप गायकवाड, नगरसेविका वंदनाताई भागवत पाटील, नगरसेविका माधवती संदीप भरते, त्यानंतर नगरसेविका उषारीताई आशिषकुमार चौधरी, नगरसेवक अशफाक शाह सगीर शाह, विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक निलेश वसंत चौधरी, आपले दुसरे नगरसेवक खासदार इरफान भाई सय्यद, आपले कानेकोडा सभापती निलेशजी आसने, विनोदजी झोपे, उपस्थित सर्व कर्मचारी घेतलेली आहे. मी प्रथमतः माननीय मुख्याधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की जे कर्मचारी हजर आहेत त्यांचं तुम्ही आपल्या एका कागदावर त्यांच्या सह्या घ्या आणि जे या कार्यशाळेला आले नाही त्यांच्यावर आपण कडक अशा स्वरूपाची कार्यवाही करा. अशा प्रकारच्या सूचना मी नगराध्यक्षा नात्याने आपल्याला याच्यात देतो, कारण की त्यांना गरज नाही आहे असे मी समजतो. परंतु नगरपालिकेचा दोन पाय आहे, एक नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी. हे दोन्ही मिळून जर कधी एकत्र जर कधी झाले तर आपल्या शहराचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येक कर्मचारी आमचा प्रामाणिक आहे सर, प्रत्येक कर्मचारी प्रामाणिक आहे की ज्याला मी जमतो. या नगरपालिका पहिल्या मी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत मध्ये सरपंच असताना मी त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेस आमचं पूर्ण गाव जे होतं ते हा नगरपालिकेचा ग्रामपंचायतचा कर्मचारी पूर्ण स्वच्छ ठेवत होता. एकदम स्वच्छ सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण गाव असायचं. झाडणं वगैरे जे आमच्या माता भगिनीच्या मध्ये करायच्या. आणि त्याच आधारावर मला असं वाटतंय 2017ला आपलं वरणगाव हे महाराष्ट्र आपलं जळगाव जिल्ह्यात क्रमांक 1 शहर स्वच्छतेमध्ये आलं. म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांची मेहनत असते आणि नगरसेवक हे त्यांच्या वादामध्ये त्यांचं पूर्ण काम करून हे आपल्या सर मी तर सांगतो तुम्हाला, आम्ही नक्कीच भुसावळ, बोदवळ, मुक्ताईनगर, सावदा, यावळ, रावेर, जळगाव याच्यापेक्षा आमच्या वरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक एवढे कर्तव्यदक्ष आणि सक्रिय आहे की आपल्या वार्डाला कोणतेही काम राहू देत नाही. ते काम प्रशासनाच्या मागे लागून करून घेत असतात. त्याकरता असे सक्रिय नगरसेवक आहेत आणि आज आमचं गाव जे आहे विकासाच्या दृष्टीने पुढे चाललेलं आहे. आणि मी किती म्हटलं या मला करणार, परंतु हे सर्व सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची सुद्धा आवश्यकता आहे. कारण की आजकालचं काय झालं सर की कोणतेही काम जर कर्मचाऱ्यापर्यंत जर कधी आलं तर कर्मचाऱ्यांची एक अशी असते की 10 ते 5 ही आपली ड्युटी राहते. त्या ड्युटीमध्ये आज हे काम पाहू राहते, ज्या कामाची जे पेज असते ते कमी कमी होत चालते. आणि त्याचा उलट पर्याय असा होतो की नागरिक हे बाहेर जाऊन नाराज होत असतात. त्याकरता मी पहिले म्हटलंय की कल करे सो आज करे सो आपली पाहू करू याच्याकडे न पाहताना आपल्याला तात्काळ आपल्याजवळ जे काम आता एकदम महत्वाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या मागे परमेश्वर सुद्धा असतो आणि आपली यशाची गुरुकिल्ली जी आहे ते काम असते. आणि कामाच्या हिच्यावर सर्व काही गुणगान असतो. काम केलं, आता नगरसेवकीचे बसलाय त्यांनी या पंचवार्षिकमध्ये जर कधी काम केलं तर पुढच्या वेळेस डबल निवडून येतील. आता मागच्या एवढ्या टर्म मध्ये 4 नगरसेवक निवडून आले डबल. म्हणजे असं आपल्याला काम करून जनतेमध्ये जायचं आहे आणि आपलं नक्कीच वरणगाव जे आहे आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक 1 चालायचं आहे. पाण्याच्या बाबतीत सुद्धा सर आम्ही आज पुढे आहोत. आज आमच्या वरणगाव नगरपालिकेनं 4-5व्या दिवशी का होईना आज आम्ही पाणी देतोय. अनेक आजूबाजूच्या शहराची परिस्थिती जर कधी पाहिली तर 10-15 दिवस 20 दिवस त्या माध्यमातून त्याच्यामध्ये होत आहे. परंतु आमचे कर्मचारी अत्यंत प्रामाणिक आहे. काही आता होत राहते मुक्तार भाई भांड्याला भांडं लागत राहते. पण तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करणार आहे या शिबिराच्या माध्यमातून की आपलं कर्तव्य जे आहे ते हाते पास असेल किंवा आपल्या ड्युटीचं कर्तव्य असेल. पाणी पुरवठ्याला कर्मचारी जर कधी पाणी त्या भागात सोडायला गेला तर त्या वेळेत त्या भागातच तो फिरला पाहिजे. त्या भागात लोक जे पाणी जास्त वाया जाऊ देत आहे तर बंद करायला त्या लावला तर मला असं वाटतं आपण पाण्याची बचत होईल. हे 4-5 दिवसावर पाणी जे येते आहे ते पाणी आपलं एक दिवसाला सकाळी 7ला जे दिवस 1 तास त्या माध्यमातून आपल्याला देता येईल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीकरण करून महत्वाचं आहे. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपल्याकडे आलेलं काम जे आहे ते तातडीने त्याचा रिझल्ट आला पाहिजे. पास का नपास आपण जशी परीक्षा देतो त्याचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला आर्थिक समाधान लाभते. तशा प्रकारचा रिझल्ट आपल्या नगरपालिकेचा आला पाहिजे. सर्व कर्मचारी बंधूंना विनंती करणार आहे की सकाळी आपली 9:15 ते 7:15 ड्युटी असते. कारण की शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्या असल्यामुळे आपण आपल्या कर्तव्यावर जर कधी प्रामाणिक जर कधी राहिलं तर गाव हे पुढे गेल्याशिवाय त्याच्यात राहणार नाही. मी जास्त बोलणार नाही.
माझे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका आणि सभापती आणि माझे सर्व कर्मचारी. तर सुनील भाऊने सांगितलं की मी त्यावेळेस सरपंच असताना माझे कर्मचारी हे गोष्ट खरोखरच आहे. आतापेक्षा तेव्हा कामं चांगले होत होते. आमच्या कर्मचारी रात्री बोलवलं लगेच रात्री आहे. लाईट लावण्यासाठी कधी रात्री बोलवला रात्री आहे. साहेब आता सरातून लाईट बंद आहे. 1919 मध्ये लाईट बंद आहे. सफाई चांगली होत नाही, काहीच कामं होता नाही. मग त्यापेक्षा नगरपालिकांना होईल तुम्हाला असं वाटतंय. आमच्या कर्मचारी एवढे कामं करत महिला सुद्धा झाडतात, झाडायला सुद्धा एक बाई येत नाही. आंबेडकर नगर मध्ये बिलकुल कोणी झाडतच नाही. म्हणजे काय पहिल्यापेक्षा आता बिलकुल भाऊनं सांगत स्वच्छ आहे. पण भाऊ वाटत तुम्ही चाला किती घाण आहे. झाड झुडलं कोणी येत नाही, घाण काढलेलं उभं फुलले जात नाही. आणि आता इथं कर्मचारी कोणते राहतात. मी आता पाणी पुरवठ्याला इंजिनियर साहेब त्यांचे बदली झाले त्या जागेवर कोणी नाही. आज तुमच्या पण साहेब गेले त्यांच्या जागेवर कोणी नाही. आणि साहेब तुम्ही इथं येता नाही तर आम्ही करायचं तर काय करायचं. कोणी जेव्हा आम्ही पुढे निवडून येणार आहे. जर त्यांच्याचं काम झालं तरच निवडून येऊ ना. तुम्ही येता आणि महिना आले तुम्ही एक दिवस येता आणि आले तुम्ही मिटिंग आटप निघून जाता. कोणाला कामं सांगायचे. इथं कर्मचारी बरोबर नाही आहे. आता शुक्रवार झाला सर हे निघाले, शनिवार रविवार येतील नाही, सोमवार व्हायचा 1-2 वाजता आम्ही येता बसा आमच्या पाणी प्यायच्या हात निघून जा. कोणाला कामं सांगायची. इथं कामं तर मागे लागायला पाहिजे. या पाणी पडून टेंडर काढताना एक कर्मचारी वाढवताना काहीच नाही. कर्मचारी नाही आहे. या महिला एक महिला कडून जाणार आहे. 10 वार्ड आहे. 10 वार्ड मोठे आहे सर. त्यांना सांगितलं नाही म्हणतात आम्ही कुठपर्यंत जायचं, काय करायचं. निदान तुम्ही ते तरी येतात लाईट लावा आले साहेब. जर आमच्या गावाकडे जसं तुम्ही नसराबाद करता स्वच्छ तसं आमच्या गावाकडे लक्ष द्या. हेच तुम्हाला विनंती करते. तिथं सांगा. कार्यक्रमाची सुरुवातच थोडीशी शिवसाहेब वेगळ्या अंगाने झाली. नगरपालिका कर्मचाऱ्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या तुटवडा आहे. अशी कुठलीही नगरपालिका महाराष्ट्रात नाही की त्या ठिकाणी मंजूर असलेल्या आस्थापनांची सर्व पदं भरली गेलेली आहे. आणि म्हणून सातत्याने शहरी जीवनामध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या देखील माणसाला हा प्रश्न पडतो की खरंच सरकार कुठलेही असू द्या, त्यांना खरंच या शहराचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे आहेत का. बंधू आणि बहिणींनो, तुम्हीच नाही अख्ख्या महाराष्ट्रात जेवढ्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या आस्थापनावर जेवढे पद शासनाने मंजूर केलेली आहेत तेवढीही पदं नाही. आणि त्यामुळे त्या शहराच्या सार्वजनिक व्यवस्था पार पाडत असताना जसा नगरपालिकेच्या नगरसेवकांवरती ताण येतो तसा त्या कर्मचाऱ्यावर प्रचंड ताण आहे. प्रचंड ताण आहे. अहो हे 75 कर्मचारी तुमच्या शहराचे हात पाय नाक कान डोळे आहे. मी मगाशी डेप्युटी शिवसाहेबांना विचारलं की तुमच्या या शहराची लोकसंख्या किती असेल. 2011च्या जनगणनेनुसार आताच्या एक अपेक्षित आकडा त्यांनी 35,000 मला सांगितलं. वरणगाव क वर्ग नगरपालिकेची लोकसंख्या सन्माननीय नगरसेवक बंधूंनो 35,000 आहे. आणि या 35,000 नागरिकांना नगरपालिकेच्या सुविधा पुरवणारे 75 कर्मचारी. आता मला तुम्हीच सांगा कसा भागाकार आणि गुणाकार करायचा. अशफाकबाई कसं करणार तुम्ही. 35 सोडून द्या, तुम्ही 30,000 पकडा. अहो 30ही सोडून द्या, तुम्ही 25,000च पकडा. माननीय ऋषालीताई कसं कसं या शहराला तुम्हाला नीट करता येईल. तीच अवस्था आमच्या भुसावळची आहे. तीच अवस्था जळगाव महानगरपालिकेची आहे. तीच अवस्था मुक्ताईनगरची आहे. तीच सावलेची फैसलूरची आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या शहरातल्या नगरसेवक बांधवांचे, नगरसेवका भगिनींचे आणि या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की जिल्ह्यातला कर्मचाऱ्यांशी बोलणारा हा पहिला कार्यक्रम. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं नाही किंवा यांना महाराष्ट्र शासनाने पत्र दिलेलं नाही. पण जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना अधिकाधिक कार्य करणं आणि ताण तणाव विरहित करण्यासाठी सुनीलजी काळे
आणि अरुणाताई इंगळे आणि सोनवणे साहेबांनी ही कार्यशाळा घेतली आहे. ही कार्यशाळा पहिली आहे मानवात.